रामकृष्ण सगळ्यांना, मी किशोरी आणि आज आहे आपला लोणंद ते तरडगाव हा टप्पा. आणि या टप्प्यादरम्यान हे जे घर आहे तिथे आम्ही नेहमी येतो आंघोळीसाठी, नाश्त्यासाठी. आणि हा मुलगा माझी आतुरतेने वाट बघत होता म्हणून त्याला मी आवर्जून व्हिडिओमधून घेतलं आणि आम्ही ते नाश्ता वगैरे केला, मस्त आंघोळ वगैरे केली आणि आता जाणार आहोत. त्याच्या गालावरच्या खळ्या घेऊ का? दोन बायका भेटणार तुला, पण आता पुरींचा लय तोटा आहे. नाही पांढरी झाली, पण मी तिकडे पुरींकडे दरवर्षी आमची सेवा करतात, दरवर्षी सर्व लोकांना जेवण वगैरे सर्वांना देतात. धन्यवाद ताई, ताईंसाठी टाळ्या. दरवर्षी आम्ही ह्या मावशींकडे येतो इथं आंघोळीला लोणंदमध्ये. नाही, आम्हाला पुण्य मिळतं तुमच्यामुळे पुण्य आहे आम्हाला. या बाळा या. चालतं चल. हो, ही लोणंदमधली जी बिरोबा वस्तीवरती शाळा आहे ना, तिथे आमचा दरवर्षी स्टे असतो. आणि इथले वाईतले वगैरे सगळे लोक, आमच्या भागातली सगळी लोक जे असतात ते इथे आवर्जून येतात. प्रत्येक वर्षी इथे तसा डबल मुक्काम असल्यामुळे सगळ्यांची भेट होते, पण ह्यावेळेस एकच मुक्काम होता. आणि तरीही जे आलेले ना, वाईतून आलेले, भागातून आलेले, ते सगळे भेटले आणि आम्ही खूप फोटो काढले. मम्मा इकडे वा, नाक दाखव तुझं, नाक दाखव. आणि हे होतं आमचं आजचं जेवण, भाकरी, भात, वांग. हे बघा, मी पण आईसोबत बसली इथे जेवायला. सगळे लोक असे पंक्तीने बसलेत. आता आज लवकरच दिंड्या, म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणीच जेवतो आणि मग निघतो पुढच्या टप्प्यासाठी. हे बघा, मला कोण भेटलेलं आहे, आमचे डिअरेस्ट तात्या, जे माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत, जे वारीतले मित्र आहेत. आणि पुढे जाऊन अजून माझे जे दिंडीतले मित्र आहेत त्यांच्या घरातले आलेले, त्यांनाही भेटलो. काय झालं काय कळतच नाही यार. प्रस्थानाचा पण डिलीट झालेला आहे डाटा माझ्याकडून. आणि कालचा नीरा नदी स्नानचे जे आडवे लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज काढलेले ते पण डिलीट झाले. 5 मिनिटापूर्वी मी सगळं डिलीट केलं. मला असं वाटलं मेसेज डेमध्ये टाकलंय, पण टाकलं नव्हतं. आणि नंतर आम्ही गेलो दिंडीकडे पुढे. आणि जाता जाता आम्हाला हे सगळे आमचे पाहुणे भेटले. माझी मामी आणि मामाचा मुलगा, वहिनी वगैरे आहेत. तर जे मामी पण माझ्या बऱ्याच वर्षांपासून आता वारी करतात, ते सगळे वारीच्या वाटेवरती आत्ता आज मला भेटले. इथे रिंगणाला जायचं होतं आणि रिंगणाला जाण्या अगोदर आम्हाला इथे दालचा राईस दिसला, वाटप चाललेलं. आणि खूप भूक लागलेली आम्हाला, तर आम्ही सगळे दिंडीतले गेलो. दालचा राईस, सगळे लवकर जेवलेलो म्हणून आम्ही परत दालचा राईस. रस्त्यावरून बसून जेवण्याची मजाच वेगळी. दालचा राईस. वारीच्या व्यतिरिक्त आहे ना, मला नाही असं वाटत कोणी रस्त्यावरती असं बसून, गाड्या चालल्यात, लोक चाललेत आणि रस्त्यावरती बसून असं कोणी खाईल. पण वारीत आहे ना, हे सगळं करण्याची मजाच वेगळी असते, जराही खराब वाटत नाही. आणि नंतर आम्ही दिंडीमध्ये इतकी मजा केली, कारण पुढे रिंगण असल्यामुळे मागे दिंडी आराम करत होती आणि इतकं नाचलोय सगळे म्हणून सांगू. आज खरी मजा झाली. टप्पा छोटा होता, वेळ भरपूर होता, त्यामुळे सगळ्यांनी खूप मजा केली. तर आहे ना, काल स्टोरी टाकल्याप्रमाणे बरेच जण मला 131 भेटायला आलेले. खूप भारी वाटलं. म्हणजे इतर वेळ शोधतात, पण दिंडी क्रमांक आता आहे ना, मजाच झाली, मजाच. सगळे खूप लोक आले भेटायला आणि सगळी दिंडी गेली पळत. धन्यवाद माऊली. आणि आमच्या बॅगा त्या दिंडीच्या मध्ये भेटली. कोण उचललेली? मंदाकिनी.
माझं पण झालं नंतर मी पण म्हणलं माझी पण झालं नंतर हे म्हणतो माझी पण तर का होती बॅग तिथे म्हणतो माझी कुठे गेली. माझं आजपर्यंत वारीत एकही गोष्ट हरवलेली नाही आहे. एक वर्ष असं झालेलं की एकाच वर्षात 3-4 वेळा मोबाईल कुठे राहिलेला काय काय काय, पण प्रत्येक वेळेस मला लोकांनी आणून दिला जबरदस्ती मोबाईल. माझं आजपर्यंत तरी काय हरवलं. आणि खेळून झालं की आम्ही सगळे निघालो रिंगण बघायला. माझी चप्पल तुटली आहे. गेल्या 3 वर्ष झाले मी ही चप्पल वापरते. दिंडी गेली आमची लांब चप्पल शिवण्याचा नाद. आलोय ना इंस्टा रील बघता का? रील स्टार त्यांना काय म्हणतं माहितीये का? काही बरं म्हातारे आपण इन्स्टा वापरतात. खरंच की जिकडून आलो किशोरताई फोटो, किशोरताई व्हिडिओ चालूच. किशोरताईवर चालायला आपण उद्या दोघं पण. चल मी तुला प्रॉमिस. ओके दोघं पण जाऊ. सगळ्या गाडीत बसणार आपण तिघं जाऊ किशोरताई. चालू का? प्रॉमिस दे. अरे मी व्हिडिओ बनवू की नको? आम्ही येणार दोघं तुझ्यावर. प्रॉमिस दे. तुम्ही तुमचं चाला दोघं. आणि इथे ना आम्हाला आरोग्य भारी करणारे भेटले जे आपली मेडिकल सेवा ठिकठिकाणी देत असतात. आणि ह्यांचं मला असं वाटतं वारीमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि इथे भेटल्यानंतर त्या सगळ्यांनी मिळून आमचा सत्कार केला. आता आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलोय आणि हरिपाठ झाल्याच्या नंतरची आता इथे आरती होईल. आता आम्ही निघालो आहे सौरभच्या पाहुण्यांच्या घरी जेवणासाठी तरडेगाव. आणि नंतर आम्ही सौरभच्या पाहुण्यांच्या घरी गेलेलो जिथे हे सगळे म्हणजे मित्रमंडळी भेटे. हे आपले सगळे व्हिडिओज बघतात आणि इथे जेवण पण असलं भारी बनवलेलं नाही, एकदम घरच्यासारखं जेवलो आज. आणि ह्यांची प्रत्येक वर्षी भरपूर वारकऱ्यांना सेवाही असते. त्या सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही निघालो. तर असा काही होता आपला आजचा हा दिवस. आणि आज खरं तर खूप दिवसांनंतर मी दिंडीमध्ये चालले. म्हणजे यावर्षी मला जास्त चान्स नव्हता भेटला कारण मी शूट करण्याच्या दिंडीच्या पुढे मागे वगैरे मागून चालायची. पण आज ठरवलेलं काही झालं तरी दिंडीसोबतच चालायचं. तर आजचा दिवस खरंच खूप भारी गेला. आणि उद्याचा पण असाच प्रयत्न असणार आहे. सकाळची कामं आटपायची, थोडं मागे थांबून आटपायची आणि नंतर दिंडीला जेवणापर्यंत गाठायचं आणि तिथून पुढे परत चालायचं, म्हणजे दिंडीसोबत चालायचं. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.